जालना सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. सामूहिक बलात्कार प्रकरणातील 5 आरोपींना 20 वर्ष सक्त मंजुरीची शिक्षा. आज दिनांक 25 बुधवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय 1 यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्ष सक्त मंजुरी व 6,000 रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावून महत्त्वपूर्ण निकाल दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्याच्या कारावासाची तरतूद न्यायालयाने केली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिगंबर विजय मोरे यांनी हा निकाल सुनावला. या प्रकरणात आरोपींनी पीडितेला फूस लावून एका स्थळी नेऊन अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झालं. त्यानंतर पीडितेला धमक्या देण्यात आल्याचाही उल्लेख पुराव्यातून स्पष्ट झाला. वैद्यकीय व साक्षी पुराव्यावर शिक्कामोर्तब सरकार पक्षाने सादर केलेले वैद्यकीय अहवाल, डीएनए व अन्य वैद्यकीय पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब यावर न्यायालयाने विश्वास ठेवला. तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल तपासामुळे आणि सरकार पक्षाच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता यांनी प्रभावी बाजू मांडली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक संदेश. या निकालामुळे समाजात महिलांवरील अत्याचाराविरुद्ध कडक संदेश गेला असून न्यायालयाने दिलेली शिक्षा ही अशा गुन्ह्यांना आळा घालणारी ठरणार आहे. पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून सामाजिक संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. दोषी ठरलेल्या आरोपीमध्ये संदीप कारभारी कोळे वय 22, सुडघाताव किसनराव कोळे वय 40, तुषार कुशलराम सुमारे वय 60, बाबासाहेब संतोष कोळे वय 36 आणि लक्ष्मण बाबूराव सावंत वय 36 राहणार बदनापूर जिल्हा जालना यांचा समावेश आहे. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की 28/7/2022 रोजी पीडितेचे पती व पीडिता त्यांच्या घरी झोपलेले असताना रात्री 12:30 वाजता या प्रकरणाची फिर्यादी पीडितेचे पती यांना जाग आली. यावेळी पीडिता त्यांना घरात दिसून आली नाही. त्यांनी तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. त्याच दिवशी रात्री त्यांच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअपवर माहिती मिळाली की पीडिता टेंभुर्णी बस स्थानकावर आहे. तेव्हा फिर्याद त्यांच्या नातेवाईकांना घेऊन टेंभुर्णी बस स्थानकावर आले. तेथे त्यांना पीडिता झोपलेल्या अवस्थेत सापडली. त्यांनी पीडितेला घरी आणले तेव्हा सांगितलं की तिला आरोपी क्रमांक 1 संदीप याने मोटरसायकलवर बसून सिल्लोड येथे घेऊन जातो असं म्हणून दाभाडी येथे एका लिंबाच्या झाडाखाली घेऊन गेला व तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंधने केले. पुन्हा त्याच मोटरसायकलवर बसून दाभाडी दर्गासमोर मुस्कान नईम मिर्झा यांच्या मालकीच्या ढाब्यावर नेऊन तिथे शटरच्या आतील रूममध्ये आतील सर्व आरोपी त्यांनी पीडिता नाही म्हणत असताना तिच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने शारीरिक संबंध केले व नंतर पीडितेला परत टेंभुर्णी बस स्थानकावर नेऊन सोडले. पीडितेने फिर्यादीला सर्व आरोपी दाखवले म्हणून फिर्यादीने पोलीस स्टेशन बदनापूर येथील गुन्हा क्रमांक 445/2022 कलम 376-376 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणातील पीडिता ही बुळसर आहे. जालना जिल्ह्यातील या निकालामुळे कायद्याचा धाक निर्माण होऊन महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीस बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती ॲडव्होकेट वर्षा लक्ष्मीकांत मुकीम आणि अतिरिक्त सरकारी वकील शशाकांत डोकरट यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड, सध्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवशे, कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांची मोलाची मदत मिळाली.